नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील श्रद्धा, अध्यात्म आणि लोकपरंपरेचे एक अद्भुत केंद्र असलेल्या श्री क्षेत्र मढी आणि संत कानिफनाथ महाराजांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी हे गाव हजारो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान मानलं जातं. तर इथं असलेली कानिफनाथ महाराजांची समाधी जी संजीवन समाधी आहे आणि त्यांच्याशी संबंधित परंपरा महाराष्ट्राच्या ज्या आहेत सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान राखतात. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. हो ना, लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात. नाथ संप्रदाय खरं तर हा भारतातील एक प्राचीन आध्यात्मिक संप्रदाय मानला जातो. या संप्रदायामध्ये योग, साधना, आत्मज्ञान आणि गुरु शिष्य परंपरेला अतिशय महत्त्व दिलं जातं. नवनाथ हे या परंपरेतील महान सिद्धयोगी मानले जातात. कानिफनाथ महाराज हे या नवनाथांपैकी एक असल्याचं मानलं जातं. त्यांच्या जीवनाविषयी अनेक आख्यायिका आणि लोककला प्रचलित आहेत. जरी ऐतिहासिक माहिती मर्यादित प्रमाणात उपलब्ध असली तरी लोकश्रद्धेमध्ये त्यांचं स्थान अतिशय उच्च कोटीचं मानलं जातं. भक्तांच्या मते कानिफनाथ महाराजांनी योग साधना, अध्यात्म आणि लोककल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांनी समाजाला सत्य, संयम, सेवा आणि भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांच्या नावाची अनेक चमत्कारिक कथा जोडलेल्या आहेत. या कथांमुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल अधिक आदर आणि श्रद्धा निर्माण झाली आहे. ते शतशः पुराणे आहे. मढी या ठिकाणचे महत्त्व मुख्य कानिफनाथ महाराजांमुळे समाधीमुळे वाढतं. असे मानले जाते की येथे पवित्र स्मारक आणि समाधी आहे. अनेक भाविकांचा विश्वास आहे की मनापासून प्रार्थना केल्यास महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि संकटांमधून मार्ग दाखवतात. यामुळे वर्षभर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मढीचे वातावरण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळाच समाधानाचा अनुभव येतो. मंदिरात दररोज पूजा, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीला विशेष महत्त्व असतं. आता यामध्ये जर विचार केला तर मंदिरामध्ये रोज पूजा, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीला विशेष महत्त्व दिलं जातं. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिसागराने भरून जातो. महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी हे मढी ठिकाण महत्त्वाचे मानले जाते. येथे येणारे भाविक केवळ दर्शनासाठी येत नाहीत तर आध्यात्मिक शांतता मिळवण्यासाठी देखील येतात. अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या इथे दर्शनासाठी येत असण्याचे पाहायलाच मिळते. मढीची यात्रा हा सर्वात महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. यात्रेच्या काळात गावाचं रूप पूर्णपणे बदललं जातं. हजारो भाविक, साधू, संत आणि व्यापारी येथे एकत्र येतात. धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, प्रवचन आणि विविध सांस्कृतिक उपहारामुळे परिसर उत्साहाने भरून जातो. यात्रेदरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागातून, इतर राज्यातूनही भाविक येतात. अनेक भाविक दर्शनासाठी येतात. भक्तांच्या जयघोषाने आणि भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय बनतं. या यात्रेमुळं अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळते. लहान दुकानदार, हस्तकला विक्रेते आणि स्थानिक व्यावसायिक यांना याचा लाभ होतो. कानिफनाथ महाराजांविषयी लोकांमध्ये अनेक कथा प्रचलित आहेत. काही कथांमध्ये त्यांच्या योगसिद्धीचा उल्लेख आढळतो तर काही कथांमध्ये त्यांच्या गरजू लोकांना मदत केल्याचं सांगितलं जातं. या कथा ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध आहेत असं म्हणता येत नसलं तरी या लोकसिद्धीचा महत्त्वाचा भाग आहे. पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात आहेत. नाथ संप्रदायातील शिकवण, आत्मसंयम, गुरुचा आदर, साधना आणि अंतर्मुखता यांना मोठं महत्त्व आहे. कानिफनाथ महाराजांचे जीवनही या मूल्यांचं प्रतीक मानलं जातं. त्यांच्या स्मरणातून भक्तांना आध्यात्मिक प्रेरणा मिळते हे मात्र तेवढंच खरं. आणि जीवनाला सकारात्मकता निर्माण होते हेही अनेकजण मानतात. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक मानसिक शांततेच्या शोधात असतात. अशावेळी खरं तर मढीसारखी धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळं लोकांना आत्मिक समाधान देण्याचं काम करतात. मंदिर परिसरातील शांत वातावरण, भक्तिमय कार्यक्रम आणि श्रद्धेनं भरलेलं वातावरण
लोकांना नवनवीन ऊर्जा देण्याचं काम करतं. जर तुम्ही मढीला भेट देण्याचा विचार करत असाल तर मंदिरातील नियमांचं पालन करणं, परिसर स्वच्छ ठेवणं आणि स्थानिक परंपरांचा आदर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धार्मिक स्थळांचा सन्मान राखणं ही प्रत्येकाची भाविकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, श्री क्षेत्र मढी हे केवळ मंदिर किंवा स्थळ नाही, हे धार्मिक स्थळ नाही, ते महाराष्ट्राच्या आध्यात्मिक महाराष्ट्राच्या लोकसभेचं आणि सांस्कृतिक आत्मतेचं प्रतीक आहे. संत कानिफनाथ महाराजांच्या स्मृती आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा अतिशय सुरेख संगम अनुभवायचा असेल तर मढी हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखं आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय कानिफनाथ. अनेक भाविकांच्या मते कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाने मनाला शांती मिळते, आत्मविश्वास मिळतो. येथे येणारा प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना करतो आणि आशीर्वादाची अपेक्षा ठेवतो. मढी हे ठिकाण केवळ धार्मिक केंद्र नसून सामाजिक व्यवस्थेचेही प्रतीक मानले जाते. यात्रेच्या काळात विविध भागातील लोक एकत्र येऊन भक्तिभावाने सहभागी होतात. ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि लोकजीवन अनुभवण्यासाठी हे ठिकाण मात्र विशेष महत्त्वाचं मानलं जातं. मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण प्रत्येकाला अध्यात्माच्या जवळ घेऊन जातं. अनेक छायाचित्रकार आणि इतिहासप्रेमी देखील या ठिकाणाला भेट देतात, कारण हे तसं ऐतिहासिक ठिकाण आहे. मढी या ठिकाणची ओळख आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रद्धा, भक्ती आणि भक्तीचं केंद्र म्हणून निर्माण झालेली आहे. संत कानिफनाथ महाराजांचे संदेश मानवतेची सेवा, सदाचार आणि आध्यात्मिक उन्नती यावर आधारित असले मानले जाते. यामुळेच आजही लाखो भाविक हृदयात कानिफनाथ महाराजांविषयी अढळ श्रद्धा आणि आदर कायम ठेवतात. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि शेअर करण्यास विसरू नका. आवडल्यास तुम्हाला काही माहिती असेल, काही ॲडिशनल माहिती असेल तर तुम्ही याच्यामध्ये कमेंट नक्कीच करू शकता. धन्यवाद.